नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सागर डुकरे ऑफिशियल या चॅनलवर. तर मित्रांनो, आपल्याला 2 दिवस झाले कमेडीत आहे. त्यांचं नाव मला वाटतं सपकाळ आहे बघा ते. तर त्यांचे 2 दिवसापासून कमेडी येते की दादा सुक्या चारावरती व्हिडिओ बनवा, सुक्या चारावरशी पालन केलं तर चालेल का, असा व्हिडिओ बनवा याच्यावरती. तर त्याच्यावरती आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण तुम्हाला मोटिवेशनल व्हिडिओ या चॅनलवर दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. काही व्यवसाय तुम्ही व्यवसायासाठी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करत असतो. तर चला आपण वेळ न घालवता आपला विषयाला सुरुवात करूया. मित्रांनो, नुसतं सुक्या चाऱ्यावरती पण आपण शेळी पालन करू शकतो, पण त्याच्यासाठी नियोजन चांगलं करायचं असेल तर आता बऱ्याच जणांकडे काय असतं माहिती आहे का, शेळ्या फिरवण्यासाठी जागा नसते. जागा म्हणजे कोणाकडं, आता मीच नाही का स्वतः मी शेळी पालन करतोय, पण माझ्याकडं बंदिस्त शेळी पालन आहे आणि 2 वर्ष आपण फक्त सुक्या चाऱ्यावर शेळी पालन केलेलं आहे. तर खरंच सुक्या चाऱ्यावर शेळी पालन होऊ शकतो का? हिरवा चारा जर नसेल तर आता बऱ्याच जणांच्या अडचणी असतात. कोणाकडं पाणी नसतं, कोणाकडे शेती नसते, आणि शेती नसल्यामुळं आपण शेती नसल्यामुळं आपल्याकडे हिरवा चारा अवेलेबल असणं खूप म्हणजे नसतोच. त्या हिशोबानं बऱ्याच जणांचं मत असतं. तर मी याच्या अगोदर 2 वर्ष फक्त सुक्या चाऱ्यावर शेळी पालन केलेलं आहे. तर ते कसं केलेलं आहे ते पण मी तुम्हाला सांगतोय. आपल्याकडे सुरुवातीला 2 शेळ्या घेतल्या होत्या. सुरुवातीला एकच घेतली, त्याच्यानंतर परत घेतली एक, अशा 2-3 शेळ्या वाढवल्या. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला काय झालं, आपल्याकडे पाण्याचा सोर्स नव्हता शेतामध्ये. मग आपण काय केलं, भुसकट जमा करायचं, कोणाचं हरभऱ्याचं आणायचं, कोणाचं तुरीचं आणायचं, इकून तिकून जमा करायचं. शेतामधील थोडाफार कडबा होता. असं करता करता आपण ते जमा करून ठेवलं आणि जवळपास 2 वर्ष आपण सुक्या चाऱ्यावर शेळी पालन केलं. आता सुका चारा जर म्हणलं, सुक्या चाऱ्यावर जर शेळी पालन करायचं म्हणलं तर तुम्हाला जवळपास 3-4 प्रकारचा चारा, सुका चारा जमा करून ठेवणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, कडबा पाहिजे ज्वारीचा, तुरीचं भुसकट पाहिजे, हरभऱ्याचं भुसकट पाहिजे, सोयाबीनचं भुसकट पाहिजे. जर असेल तुमच्याकडे तर जे आपले वेल असतात, कोणते वेल, भुईमुगाची वेल, ते पण सगळ्यात भारी असतात बरं का, भुईमुगाची वेल. पण आमच्याकडे जास्त प्रमाणामध्ये भुईमुग कोणी लागवड करत नाही, कारण डुकरांचा जास्त प्रादुर्भाव असल्यामुळं, डुकरं जास्त त्रास देत असल्यामुळं आपल्याकडं ते जास्त प्रमाणामध्ये नाही आहे. कुठं आहे तर ते ज्यांचं त्यांनाच लागतं आहे. तर बऱ्याच ठिकाणी काही विकत भेटत आहेत, त्या ठिकाणून तुम्ही विकत घेऊ शकता, कडबा पण विकत घेऊ शकता आणि शेळी पालन सुरू करू शकता. शेळी पालन सुक्या चाऱ्यावर 100% होतो. तुम्हाला सांगतो, हिरव्या चाऱ्यानं तरी शेळ्या एका दिवस शेळ्यांना जुलाब लागू शकतो, कमी जास्त झाला हिरवा चारा तर त्याच्यापासून समजा हे होऊ शकतं. पण सुक्या चाऱ्यानं शेळ्यांना काहीच होत नाही. शेळ्या पाणी पण भरपूर पितात आणि चकाकी राहते अंगावर, वजन वाढ पण चांगली होते. खरं सांगायचं म्हणजे आपण 2 वर्ष बिनधास्त सुक्या चाऱ्यावर शेळी पालन केलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला एवढं बिनधास्त सांगू शकतोय. तर उन्हाळ्यामध्ये नियोजन चांगलं करायला पाहिजे. जेवढं तुम्ही उन्हाळ्यामध्ये चारा जमा करून ठेवसाल तेवढ्या तुमच्या शेळ्या सांभाळू शकता. अशा हिशोबानं केलं होतं आपण शेळी पालन आणि 2 वर्ष आपण त्याच्यावरती काढले. आता कुठंतरी आपल्याला शेतामध्ये आपण गवत लागवड करतोय 2 वर्षापासून, इकून तिकून आपण ते मार्वेल गवत लावलेलं आहे आणि त्या मार्वेल गवतामुळं आपलं काहीतरी बरं चालू आहे समजा सध्या. पण तरी पण आपल्याकडं 75% 80% सुका चारा असतो आणि 25% 20-25% हा हिरवा चारा असतो. कारण पाणी आपल्याला नाही, पाणी नसल्यामुळं आपण हिरव्या चाऱ्याच्या जास्त नाही लागत नाही, सुका चारा जास्त प्रमाणामध्ये वापर करत असतो. त्याच्यामध्ये कडबा असतो आपल्याकडं. आता हे कडबा झाकून ठेवलेला आहे. घरामध्ये भुसकट आहे 2-3 प्रकारचं, भुसकट, हरभऱ्याचं भुसकट आहे, तुरीचं भुसकट आहे, सोयाबीनचं नाही जमा केलं फक्त आपण. असं जर तुम्ही नियोजन लावलं तर 100% आपण त्या सुक्या चाऱ्यावरती
चांगल्या प्रकारे शेळीपालन करू शकतो. बघा आपल्या शेळ्या आता हे आता जे काही आपण दशरथ घास लागवड केलेला आहे त्या दशरथ घासामधील हे गवत काढणं चालू आहे आणि तेच आपण या शेळ्यांना टाकतोय. शेळ्या खूप आवडीनं खातात. सकाळी आपण याला भुसकट टाकलं होतं, भुसकट खाल्लं हरभऱ्याचं आणि आता हे गवत खात आहेत. आता हे गवत कशामुळं वायाला जाऊ नये म्हणून आपण याला टाकून देतो. इकडं तिकडं फेकूस तर हे शेळ्या बघा खूप आवडीनं खात आहेत. तर मित्रांनो 100% तुम्ही त्याच्यावरती शेळीपालन करू शकता, काहीच अडचण नाही. अडचण फक्त काय आहे माहिती आहे का, फक्त चारा जमा करून ठेवणं हे नियोजन खूप महत्त्वाचं आहे. चारा जमा करून ठेवल्याच्या नंतर तुम्हाला कुठलीही अडचण येऊ शकत नाही. बिनधास्त तुम्ही शेळी बंदिस्त शेळीपालन नुसतं सुक्या चाऱ्यावर पण करू शकता. आणि फिरवण्याची जर तुमच्याकडं वेळ असेल, जागा असेल फिरवण्यासाठी शेळ्या, तर 100% तुम्ही दिवसभर फिरवून तास 2 तास जरी फिरवल्या आणि सुका चारा जरी दिला तर शेळ्या खूप आवडीनं खाता आहेत. आपल्याकडं वेळ असतो पण आपल्याकडं तेवढा बॅकग्राऊंड नाही आहे शेळ्यांना फिरवण्यासाठी. त्यासाठी आपण शेळ्या जास्त प्रमाणामध्ये फक्त आपल्या उन्हाळ्यामध्ये शेळ्या थोड्याफार बाहेर फिरत असतात 2-3 महिने. नाहीतर पावसाळा हिवाळा आपल्या शेळ्या कायम बंदिस्त असतात, कंपाऊंडच्या आत असतात. फक्त सुक्या चाऱ्यावर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे. जेवढा सुका चारा तुम्ही जमा करून ठेवसाल तुमचा तेवढा फायदा होईल. तर कळव्याची कुट्टी पाहिजे पुन्हा तुमच्याकडं सुका चारा जर करायचा असेल तर. आपल्याकडं नाही. ते शेळ्यावर डिपेंड असतं. समजा तुमच्या शेळ्या किती आहेत तुमच्याकडे जास्त प्रमाणात जर शेळ्या असेल तर तुम्हाला कुट्टी मशीन आणणं खूप गरजेचं आहे. कारण की कडब्याची कुट्टी करून जर टाकलं तर खूप शेळ्या आवडीनं खातात आणि कडबा वाया जात नाही. हे हिशोबानं तुम्ही नियोजन करू शकता. त्या दादाला आपल्याला उत्तर द्यायचं होतं. तर नक्कीच तुम्ही ते सुक्या चाऱ्यावर शेळीपालन करू शकता. तर चला मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होत आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा मित्रांनो. जास्तीत जास्त सपोर्ट करा कारण तुमचा सपोर्ट खूप कमी पडत आहे. जास्तीत जास्त सपोर्ट केल्यानं काय होईल, मला पण सहकार्य होईल तुमचं आणि लवकरात लवकर जेवढं सहकार्य करसान तेवढं मला पण थोडं बरं वाटेल. तुमचं सहकार्य तर आहेच म्हणा तसं, पण अजून राहू द्या. चला तर मित्रांनो, थांबतो इथंच. व्हिडिओ 8 मिनिटाच्या पुढं जात आहे. धन्यवाद. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय हिंद, जय महाराष्ट्र.